कफ सिरप प्रकरणामुळे 25 मुलांचा जो मृत्यू झालाय त्याबाबतची औषध कंपनीचा मालक गोविंदन रंगनाथन याच्यावर कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न झाला। कंपनी मालकाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी हल्लेखोरांनी केलेली आहे असं समजतंय। घातक आणि विषारी रसायन कफ सिरप मध्ये आढळून आलेलं आहे आणि हे कफ सिरप बनवणारी जी कंपनी आहे त्याचा मालक गोविंदन रंगनाथन याला चेन्नईमधून ताब्यात घेण्यात आलं। त्याला कोर्टात जेव्हा हजर करत होते त्यावेळेला त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी हल्लेखोरांनी केली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत पाटील यांच्याकडून। सुशांत, हल्लेखोराला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय का, काय नेमकं त्याचं म्हणणं आहे आता? नक्कीच औषध कंपनीचे मालक जे गोविंद रंगनाथन यांना 2 दिवसापूर्वी अटक करण्यात आली आणि हे कारण आहे की छिंदवाडा येथे जिल्ह्यातील कफ सिरपमुळे 25 मुलांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांचे अनेकांचं नागपूर मध्ये उपचार देखील सुरू होते शासकीय रुग्णालयात। मात्र 25 जणांचा बळी हा कफ सिरपमुळे झाल्यामुळे फारच खळबळ देशात उडालेली आहे। त्याचबरोबर आरोपी रंगनाथनला प्रथम श्रेणी न्यायाधीश जे शैलेंद्र उईके यांच्यासमोर हजर करण्यात आलं। मात्र न्यायालयाने त्यांना 10 दिवसाची कोठडी मंजूर केली आणि त्याच दरम्यान औषध कंपनीच्या मालकावर कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला असं वकील म्हणाले, तर त्यांना फाशी द्या। मात्र रंगनाथनच्या कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सनी बनवलेले कफ सिरप प्यायल्याने आतापर्यंत छिंदवाडा, बैतूल आणि पंढरपूर यातील 25 मुलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्यावर आता तो हल्ला करण्यात आला आणि आता त्याची चौकशी आणि त्या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलेले आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।